हॅलो. आज आलो होतो आम्ही डीमार्टमध्ये, कारण घरातलं सगळं महिनाभराचं सामान संपलं होतं. म्हणून म्हटलं म्हणजे संपलं होतं कधीच, पण जायलाच वेळ नव्हता. त्यांची सुट्टी माझी सुट्टी मॅच होत नव्हती. म्हणजे मला तर सुट्टी नसतेच, पण मी घेणार होते म्हणजे कामावरून सुटल्यानंतर काय मी जाऊ शकत असते, पण एकटी नाही जाऊ शकत, म्हणून त्यांचा वेट करावा लागतो मला. त्यामुळे दोघंही गेलो होतो इकडे. सगळं जे काय हवं होतं ते घेतलं फायनली. आणि मग नंतर लागली होती भूक, कारण काही न खाताच आम्ही गेलो होतो. 2 वाजता खाली कर काय नंतर डायरेक्ट आम्ही डीमार्टलाच गेलो होतो. म्हटलं तिथे जाऊन काहीतरी खाऊ, पण काही खाता नाही आलं. मग सगळं सामान भरल्याच्या नंतर मग बाहेर हे स्प्रिंग रोल दिसलं, मग ते खात बसलो. छान होतं ॲक्च्युली, खूप स्पायसी होतं पण छान होतं. एवढं सगळं सामान घेतलं होतं. नवीन वर्षाचाच काल निर्णय पण घेतला होता. म्हटलं चला नवीन वर्षाची सुरुवात करूया. आणि मग नंतर जाताना आम्ही गाडीवरच गेलो होतो, पण येताना एवढं सगळं सामान गाडीवर नाही येणार, म्हणून मग रिक्षा करायला लागली. मग कॅब बुक केली होती, कॅब पण आली होती. सगळं सामान त्यांनी गाडीत चढवून दिलं आणि मग मी रिक्षात बसून मी एकटी आले. आणि मग ते मागून येत होते गाडीवरती. घरी आल्याच्या नंतर मग जरा केसांना औषध लावायचं काम चालू होतं, कारण केस खूप खराब झाले आहेत. खराब म्हणजे केसात खूप डॅन्ड्रफ झाला आहे, आणि तो डॅन्ड्रफ ना असा एकदम स्कल्पला चिकटलेला आहे, तो निघतच नाही. त्यामुळे कोण कोण औषधं सांगतात त्याप्रमाणे औषधं करत असतो. म्हटलं बघू ह्याच्याने पण रिझल्ट येतो का, कारण आज त्यांना सुट्टी होती. त्यामुळे म्हटलं तुम्हीच लावा, कारण नेहमी माझ्या हाताने लावते. आज म्हटलं तुम्ही लावा. आणि आम्ही दोघं असं एकत्र बसलो की आमच्या छोटूला बघवत नाही, तर असं नेहमी म्हणजे त्याला आईबाबाच्या मध्ये असं यायचंच असतं. त्यामुळे कॅमेरा चालू होता तर आला लगेच तिथे टाईमपास करायला, कारण तो आम्हाला दोघांना असं मोकळं कधी सोडतच नाही. कारण त्याला ते आवडत नाही की नाही माहिती नाही, त्याला असं वाटतं की मम्मा फक्त माझी आहे, दुसरी कोणाचीच नाही. तो त्याच्या दादाला पण माझ्याजवळ जास्त यायला देत नाही, पण त्याला मी समजावून सगळं सांगत असते. अजून छोटा आहे तो, त्याला काही समजणार म्हणा. शेवटी पण वाटतंच ना आपली आई आहे म्हणून. मग इकडं सगळं आमचं असं टाईमपास थोडा चालू होता, कारण घरी असल्यामुळे थोडा एकांतात वेळ घालवणं, ह्या निमित्ताने का होईना थोडा एकमेकांना वेळ देता येतो. त्यामुळे म्हटलं लावा केसांना, आज बघू फरक पडतो का ह्याच्याने, डॅन्ड्रफ जातो का म्हणून. आणि नंतर मग त्यांनी लावून वगैरे दिल्याच्या नंतर मग म्हटलं अजून काय घरातली कामं असं का आहेत का बघावी, म्हणून गवार पण निवडायची होती मला. मग त्याने म्हटलं हे लावून झाल्याच्या नंतर मग आपण गवार निवडायला बसूया. जे साहेब गेले उठून. मग नंतर इकडे गवार निवडायला घेतली होती. चिन्याच्या बाबांना म्हटलं या थोडी पटकन मदत करा, कारण दोघांनी सोबत केलं तर सगळं व्यवस्थित लवकर होऊन जातं. एकटीने केलं की वेळ लागतो. मग ते पण आले होते, त्यांना सांगायची काही गरज लागत नाही, ते येतात. पण आपलं एक बोलवायची पद्धत असते की या मदत करा, तर ते आले होते नंतर. आणि असा होता आमचा आजचा दिवस.